नमस्कार फाळके सर, आपण आज या लेण्यांना भेट दिली तर थोडंसं माहिती सांगा. आपण इथं आलो कसं वाटतं, काय वाटतं, आणि जे नाही आले त्यांनी काय मिस केलं आहे याबद्दल थोडी माहिती द्या. खरंच खूप जबरदस्त पाहण्यासारखा नजारा आहे. कारण सर्वजण या ठिकाणी लेण्याला सुरुवात पहिल्या दुसऱ्या लेणीपासून करतात, मात्र या शेवटच्या 31, 32, 33 लेण्यापर्यंत येईपर्यंत थकून जातात. त्यामुळे या लेण्याचा आनंद घेण्याचं ते हुकून जातात. पण सर्वात छान लेण्या म्हणजे ह्या शेवटच्या आहे. चांगल्या जबरदस्त डोंगरामध्ये या ठिकाणी कोरलं गेलं आहे. इथंचं कोरीव काम म्हणजे खरंच पाहण्यासारखं आहे. आणि वरच्या बाजूला केलेल्या ज्या कलर पेंटिंग आहे त्या खरंच खूप युनिक आहे. त्याच्यामुळे लेण्याला पाहण्याची सुरुवात या ठिकाणी नंबर 1 पासून न करता नंबर 33 पासून उलट जर बघितलं तर खूप छान होईल. धन्यवाद. चला मोहित सर. नमस्कार. आज खरोखर खूप चांगलं स्पॉट निवडलेलं आहे सुप्रभात ग्रुपने. आणि हा जो स्पॉट आहे त्या स्पॉटमध्ये आपण लेणी क्रमांक 31, 32, 33 बघतोय. आणि या लेण्यांमध्ये असं दिसून आलं की कोरीव काम खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. म्हणजे शिल्पकामाचा एक अद्भुत नमुना 8व्या-10व्या शतकातला इथं खरोखरच आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी सादर केलेला आहे. निश्चितपणे आपण या शिल्पकामांना आणि या लेण्यांना भेट देऊन त्यांच्या आठवणीला उजळणा देण्यासाठी इथं यायला पाहिजेत. आणि निश्चितपणे खूप चांगला आनंद आज आम्हाला झालेला आहे सुप्रभात ग्रुपचे साधक म्हणून. सोमा सर. नमस्कार. याच्या अगोदर मी 26 लेणे खालून जे प्रवेश करतो आपण त्या सर्व बघितलेल्या आहे. आणि ह्या लेण्या मी आज सर्वप्रथम बघत आहे. माझं वय 46 आहे आणि अर्ध वय गेल्यानंतर ह्या लेण्या बघायला आलेलो आहे मी आज. बाकी तर लेण्याची माहिती सरांनी आपल्याला दिलेलीच आहे. तर एकदम छान या लेण्या आहे. सर फाळके. या अप्रतिम कामाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. इतिहास नेहमी बोलत असतो, फक्त ऐकणारी विद्यार्थी पाहिजे असं म्हणतात. दुसरी गोष्ट आहे की भारतामध्ये खूप ठिकाणी लेणी आहे, पण वेरूळची लेणी प्रसिद्ध आहे. पण जनरली बरेच जण लेणी फक्त 16 नंबर लेणी वगैरे बघूनच वापस जातात. पण जो मेन सार आहे सगळ्या लेण्यांचा तो 33, 32 अशा लेण्यांमध्ये आहे. म्हणून आयुष्यात एकदा का होईना ह्या लेण्या बघितल्या पाहिजे आणि इतिहासाचं स्मरण माणसाने इथं आल्यानंतर नक्कीच केलं पाहिजे. नितीनजी पल्ला. आजचा आमचा सकाळचा प्रवास दौलताबाद, खुलताबाद, म्हैसमाळ रोड तसंच जीवगिरीश्वरी गावातून वेरूळच्या लेणी धबधबा या साईडने आलेलो आहे. आम्ही 31, 32, 33 क्रमांकांच्या लेणी आम्ही बघितलेल्या आहे आणि खूप आनंद झालेला आहे. दर रविवार असतो, दर रविवारी सगळ्यांनी यायला पाहिजे फिरायला. सगळ्याला सांगू आम्ही परेशान झालेलो आहे. आणि याचा आनंद घ्यायचा, नाहीतर घरी झोपून राहायचा.